गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरुचे. मित्र हो, आज आपण भगवान श्रीकृष्णाची दिव्यवाणी श्रीमद भगवत गीता, जी अतिशय पवित्र आणि निर्दोष वाणी आहे, त्या गीतेवर थोडंसं चिंतन करणार आहोत. ज्यावेळी कौरव आणि पांडव यांचं सैन्य युद्धाच्या इच्छेने कुरुक्षेत्रावर समोरासमोर उभं ठाकलं, मात्र तत्पूर्वी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही पक्षामध्ये समेट घडवून आणण्यासाठी शिष्टाई केली. परंतु पांडव हे अतिशय सात्विक होते, म्हणून ते भगवंताचं कोणतंही म्हणणं मान्य करण्यास तयार असायचे. परंतु कौरव मात्र भगवंताची कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. मग जेव्हा भगवंताने शिष्टाई केली आणि पांडवांच्या वतीनं निदान 5 गावे तरी कौरवांनी पांडवांना द्यावेत अशी मागणी केली, त्यावेळेस दुर्योधन अतिशय लोभाने आणि अहंकाराने प्रेरित असल्यामुळे त्याने ती मागणी सुद्धा धुडकावून लावली आणि त्याने सांगितलं की सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी युद्धाशिवाय पांडवांना देणार नाही. मग युद्ध अटळ झालं आणि युद्ध अटळ झाल्यामुळं आता युद्ध करायचं तो दिवस ठरला आणि युद्धाचं मैदान ठरलं आणि म्हणून त्या कुरुक्षेत्रावर आता दोन्ही सैन्य समोरासमोर येऊन उभं ठाकलेलं आहे. अशा वेळी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी जी मोकळी जागा असते, त्या जागेवर आपला रथ घेण्यासाठी अर्जुन भगवंताला विनंती करतो. भगवंतानं अर्जुनाची विनंती मान्य करून लगेच दोन्ही सैन्याच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ आणून उभा केला आणि अर्जुनाला सांगितलं, आता या कौरव सेनेला पहा. मग अर्जुनाने जेव्हा समोरच्या पक्षावर नजर फिरवली, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की समोर आपले गुरु द्रोणाचार्य, त्यानंतर कृपाचार्य, तसेच आपले आजोबा भीष्माचार्य आणि इतरही आपले भाऊ, हितचिंतक, मुलगे, त्यानंतर मामे, त्यानंतर सासरे असे सर्व आप्तस्वकीय आहेत. हे सगळे आप्तस्वकीय पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला. काय मोह निर्माण झाला? की युद्धामध्ये कोणीही हरलं किंवा कोणीही मेलं तरी ते आपल्याच घरातले मरणार आहोत. कारण हे युद्ध एकाच घरामध्ये खेळलं जाणार होतं. म्हणून अर्जुनाला असा मोह निर्माण झाला की दोन्ही बाजूनं नुकसान आपलंच आहे. म्हणून त्याने भगवंताला सांगितलं का काही झालं तरी मी हे युद्ध करू इच्छित नाही. आणि असं म्हणून तो रथाच्या मागील भागामध्ये ज्या ठिकाणी शस्त्र ठेवण्याची जागा असते त्या जागेवर जाऊन बसला. मग आता भगवंताला त्याचा मोह नष्ट करण्यासाठी ही 18 अध्यायांनी युक्त अशी गीता सांगावी लागली. आता यामध्ये काही लोक शंका घेतात की त्या ठिकाणी आता युद्धाची परिस्थिती होती, शंख नगारे वाजलेले होते आणि कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटल अशी परिस्थिती असताना अशा वेळेस अर्जुनाची मानसिकता गीता ऐकण्यासाठी योग्य होती काय? परंतु भगवान श्रीकृष्ण हे भगवंताचा निर्गुण निराकार परमात्म्याचा परिपूर्ण अवतार असल्यामुळे, माया संपूर्ण त्यांच्या अधीन असल्यामुळे, संपूर्ण मायेवर त्यांची सत्ता चालत असल्यामुळे भगवंतानं संपूर्ण सृष्टी चक्र काही वेळापुरतं थांबवलं. काळाची गतीच थांबवली. काळाची गती थांबवल्यामुळं काय झालं? झाडाची फांदी वाऱ्यानं ज्या बाजूला झुकलेली होती त्याच जागेवर तशीच ती स्तब्ध राहिली. त्यानंतर एखाद्या वीराने हात वर करून शस्त्र उचललेलं होतं तर त्याचा हात सुद्धा हवेतच राहिला. पाण्याने जर वर उसळी मारलेली असली तर ते पाणी सुद्धा वरच राहिलं. म्हणजे थोडक्यात सृष्टी आहे त्या ठिकाणी स्तब्ध झाली. आणि मग भगवंतानं अगदी निवांतपणे अर्जुनाला ही 18 अध्यायांनी युक्त गीता सांगितली.
आणि ती गीता सांगितल्यानंतर भगवंतानं अर्जुनाला विचारलं, का मी जो तुला उपदेश केला, तो उपदेश उपदेश तू पूर्णपणे नीट ऐकलास का? आणि ऐकला तर तो तुला कळला का? असा प्रश्न विचारल्यानंतर अर्जुन भगवंताला म्हणतो, "नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव." म्हणजे तू आता मला जे म्हणशील ते मी ऐकायला तयार आहे. कारण तुझ्या उपदेशामुळं माझा जो मोह होता तो समूळ नष्ट झाला आणि अज्ञानातून मोह निर्माण झाल्यामुळं आता तू दिलेल्या ज्ञानामुळं तो अज्ञानरूपी मोह नष्ट झाला. म्हणून आता मला पूर्ण खात्री झाली, की तू जे काय सांगशील ते माझ्या हिताचंच, माझ्या कल्याणाचंच सांगशील. म्हणून आता तू जे काय मला सांगणार आहे, ते मी आता कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार आहे. असं म्हटल्यानंतर भगवंताने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकता त्याला पूर्ण मोकळीक दिली, की तुझा कशात फायदा आहे, कशात तोटा आहे हे भगवंतानं सांगितल्यानंतर त्याला सांगितलं, "तुला आता वाटेल तसं कर." परंतु अर्जुनानं सांगितलं, की "आता मला तुमचा उपदेशामुळं तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे." असं सांगून आता अर्जुन युद्धाला तयार झालेला आहे. तर आपण एवढं बोलून आपल्या सेवेला पूर्णविराम देणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय.